So, good morning, Miss Prachi and Tejaswini. Today, we'll go with business introduction. As आपण जर विचार केला सेल्फ इंट्रोडक्शन हे तुम्ही नॉर्मली देऊ शकतात. बट फॉर एक्झाम्पल तुम्ही काही बिझनेस करताय, तुम्ही एखादा जॉब करताय. सो जेव्हा तुम्ही एखादा जॉब प्रोफाईल परसीव्ह करतायत किंवा जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस परसीव्ह करतायत, सो अशा वेळेस जे असतं ना ते प्रोफेशनल लेवलचं बिझनेस इंट्रोडक्शन. ते बिझनेस इंट्रोडक्शन मधले काही पॉइंट्स चेंज असतात आपल्या सेल्फ इंट्रोडक्शन पेक्षा. त्यामध्ये काहीतरी थोड्याशा वेगळ्या पॉइंट्स, थोडे वेगळे व्हॅल्यू ऍडिशन्स त्यामध्ये असतात. सो ते आज आपण बघू. सो बिझनेस इंट्रोडक्शन, या बिझनेस इंट्रोडक्शन मध्ये आपण हे काही पॉइंट्स कव्हर करणार आहोत. दॅट फर्स्ट वन इज नेम, सेकंड इज बिझनेस नेम और युअर जॉब प्रोफाईल. जे काही तुम्ही जॉब प्रोफाईल सध्या परसीव्ह करताय त्या जॉब प्रोफाईलचं तुम्हाला नाव तिथे आपल्याला सांगायचंय. देन नेचर ऑफ युअर बिझनेस, एक्झॅक्टली तुमचा बिझनेस आहे कोणत्या याच्यामध्ये किंवा तुम्ही एक्झॅक्टली जॉब कोणत्या प्रकारे करतात. देन तुमचा वर्क एक्सपिरियन्स, तुमचा वर्क एक्सपिरियन्स किती आहे किंवा तुम्ही काही वर्षापासून करतायत की 2 वर्षाचा आहे, 1 महिन्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला आहे, 2 महिन्याचा आहे. सो या दृष्टिकोनातून वर्क एक्सपिरियन्स आपल्याला सांगायचा असतो. देन आपण विचार केला तर तुमचं बिझनेस, तुमचं जॉब लोकेशन कुठे आहे एक्झॅक्टली. देन प्रोडक्ट सर्व्हिसेस, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस. आता तुम्ही जॉब प्रोफाईल मध्ये असल्यावर तुम्ही काहीतरी सर्व्हिसेस डेफिनेटली प्रोव्हाइड करताल आणि बिझनेस असल्यावर तुमचे काही ना काहीतरी प्रोडक्ट्स असतील. देन टार्गेट ऑडियन्स, तुमचं जे प्रोडक्ट आहे किंवा तुमची जी सर्व्हिस आहे ते एक्झॅक्टली कोणत्या ऑडियन्सला आपण देतो. तर ते आपण बघणार आहोत. देन युनिक सेलिंग प्रपोजिशन, देन विजन अँड मिशन, कॉल टू ऍक्शन. आता एक एक पॉइंट आपण क्लॅरिटी सोबत विथ फुल ऑफ एक्सप्लेनेशन आपण तो क्लॅरिफाय करू. तुम्ही वाटल्यास एक सोबत एकदा पॉइंट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. Okay. येस, we'll move towards the next. So the first of all, आपण जेव्हा इंट्रोडक्शन देतो त्यामध्ये आपण स्टार्टिंगला काही ग्रीटिंग्स देतो. लाईक जेव्हा आपण फक्त सेल्फ इंट्रोडक्शन देतो तेव्हा आपण गुड इव्हनिंग काय जे ग्रीटिंग्स असतील त्या देतो. देन हिअर आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस अबाउट माय सेल्फ. तसंच आता जेव्हा आपण बिझनेस इंट्रोडक्शन देतो तिथं आपल्याला ग्रीटिंग्स देणं गरजेचे असतात. गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून, जे काही असेल ते म्हणजे वेळ जसा असेल तसा. त्यानंतर हिअर आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय बिझनेस और माय जॉब प्रोफाईल. जॉब असेल तर जॉब प्रोफाईल म्हणा, बिझनेस असेल तर बिझनेस प्रोफाईल म्हणा. देन आता फर्स्ट पॉइंट जो असतो तो असतो माय, आपलं नेम. सो माय नेम इज, माय नेम इज आपलं जेव्हा नेम सांगतो तेव्हा तुम्हाला सरांनी कालही सांगितलं असेल की कधीही माय नेम इज यापासून आपण आपलं नाव सांगायचं असतं. त्यानंतर इथे तुम्ही जे काही बिझनेस प्रोफाईल असावं किंवा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता तर तुमचं पोझिशन काय आहे, युअर पोझिशन. त्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही फाउंडर आहात, सीईओ आहात किंवा मॅनेजर आहात, हे तुम्हाला तिथे सांगणं गरजेचं असतं. मग ऑफ डॅश डॅश बिझनेस किंवा इन द डॅश डॅश कंपनी. ओके, बिझनेस असेल लाईक फॉर एक्झाम्पल आता माय नेम इज प्रतीक्षा सोनावणे and I am here assistant teacher, right? And in Noble English Academy, you are from Noble English Academy. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम्पल तर कळालं असेल की आपण जेव्हा आपलं नाव सांगतो माय नेम इज यापासून सुरुवात करायची. त्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला काल सरांनी पण सांगितलं असेल की आपण कधी कधी आय एम या पद्धतीने कोणी कोणी म्हणतं की आय एम प्रतीक्षा, फॉर एक्झाम्पल आय एम प्रतीक्षा. सो हे कधीतरी अरोगंट वाटतं, अरोगन्सनेस त्यामधून दिसून येतो. सो इट डझंट लुक लाईक अ प्रोफाईल्ड वन, है ना. प्रोफेशनल लेवलवर ते सूट नाही करत. तर Yes, ma'am. येस येस, अरोगन्सने आपल्याला कुठेही आपला जो अरोगंटपणा असतो तो आपल्याला दाखवायचा नसतो. आपल्याला एक पोलाइटली आपलं इंट्रोडक्शन द्यायचं असतं. सो त्याच पद्धतीने आता इथे नेक्स्ट पॉइंट आहे, दॅट इज व्हॉट द बिझनेस नेम और युअर जॉब प्रोफाईल. आता तुम्ही बिझनेस करत आहात तर बिझनेस हा तुमचा कधीपासून चालू आहे, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही एक्झॅक्टली काय करतात,
या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे सांगणं गरजेचं असतं विथ फुल ऑफ, जसं की आता इथे दिलंय की माय बिझनेस, आपल्या बिझनेसचं नाव सांगायचं. जसं इथे सरांचा बिझनेस नोबल इंग्लिश अकॅडमी या नावाने आहे. सो नोबल इंग्लिश अकॅडमी, or I have been running my business since dash dash years. My business Noble English Academy since last 12 years we are running, right? या पद्धतीने आपण सांगू शकतो की तुमचा बिझनेस एक्झॅक्टली किती वर्षापासून चालू आहे, किंवा तुम्ही आता जॉब प्रोफाईल मध्ये आहात. तर आता आय हॅव बीन डुईंग जॉब विथ XYZ कंपनी ॲज अ मॅनेजर सिन्स लास्ट 4 years or since last 2 years, 1 year. या पद्धतीने आपण इथे सांगू शकतो. हा एक पॉइंट आहे. फक्त इथे आपल्याला आपल्या बिझनेसचं नाव, तुम्ही किती ते किती वर्षापासून काम करतायत, त्यानंतर तुम्ही कोणतं प्रोफाईल होल्ड केलेलं आहे, लाईक तुम्ही मॅनेजर आहात किंवा जनरल सेक्रेटरी आहात किंवा जनरल वर्कर आहात, त्यानुसार तुम्हाला तुमचं जॉब प्रोफाईल किंवा तुमचं बिझनेस प्रोफाईल असेल तर डेफिनेटली तुम्ही CEO किंवा फाउंडर असतात. आणि जर तुमचं स्वतःचं जॉब प्रोफाईल असेल तर डेफिनेटली तुम्ही काहीतरी मॅनेजर असाल किंवा वेगवेगळ्या पोस्ट ज्या असतात त्या तुम्ही परसिव्ह केलेल्या असेल. त्यानुसार आय हॅव बीन रनिंग माय बिझनेस, बिझनेसचं नाव समोर घ्या. त्यानंतर सिन्स लास्ट किती इयर्स पासून आहे, किती इयर्स पासून तुम्ही तुमचा बिझनेस रन करत आहात, किंवा जे स्टार्टअप आहे, काय जे असेल ते तुम्ही तिथे मेन्शन करू शकतात. देन जॉब प्रोफाईल असेल तर आय हॅव बीन डुईंग जॉब विथ XYZ कंपनी, फॉर एक्झाम्पल ती इन्फोसिस असेल. आय हॅव बीन डुईंग जॉब विथ इन्फोसिस कंपनी ॲज अ मॅनेजर सिन्स लास्ट 2 years, सिन्स लास्ट 3 years. या पद्धतीने आपण इथे आपलं बिझनेस प्रोफाईल प्रेझेंट करू शकतो. देन द नेक्स्ट विल लुक टुवर्ड्स नेचर ऑफ आवर बिझनेस ऑर द जॉब. एक्झॅक्टली आपला बिझनेस किंवा आपण कोणत्या प्रोडक्टशी डील करतो, किंवा आपण एक्झॅक्टली कोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो लोकांना. जसं की इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे की वी आर स्पेशलाइज इन, और वी आर डीलिंग इन, और वी आर प्रोव्हाइडिंग द डॅश डॅश सर्व्हिसेस. लाईक कुणी स्किन केअरचे सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट्स प्रोव्हाइड करत असेल, राईट. फॉर एक्झाम्पल इथे खाली आहेत बघा, डिजिटल मार्केटिंग असेल, एज्युकेशन असेल, रिटेल असेल, किंवा यापेक्षा पुढे अजून काही असू शकतं तुमचं. आणि जॉब असेल तर जॉबमध्ये सुद्धा आता काही ना काहीतरी तुम्ही डीलिंग करतच असाल, कोणत्याही होत नाही. फॉर एक्झाम्पल लाईक मी आहे, आता मी एज्युकेशन सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. सो वी आर स्पेशलाइज इन, वी आर डीलिंग इन एज्युकेशन सर्व्हिसेस, और वी आर प्रोव्हाइडिंग द एज्युकेशन सर्व्हिसेस. या पद्धतीने आपण बोलू शकतो. हा एक पॉइंट कधी पण लक्षात ठेवायचा, लाईक तुमचं फील्ड कोणतं आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, मेकॅनिकल. मेकॅनिकल आहे. ओके. सो मेकॅनिकल संदर्भात तुम्ही ज्या काही सर्व्हिसेस इन फ्युचर तुम्ही प्रोव्हाइड करताल, सो वी आर प्रोव्हाइडिंग डॅश डॅश काइंड ऑफ सर्व्हिसेस. त्यानंतर आता खाली आहे आपला वर्क एक्सपिरियन्स. आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी काम करतो तर डेफिनेटली आपलं वर्क एक्सपिरियन्स सांगणं आपल्याला गरजेचं असतं. कारण तुम्ही काहीतरी काम केलेलं आहे तर तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स सांगणं गरजेचं आहे. डेफिनेटली जर तुमचा बिझनेस असेल तर तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स असेलच. आणि जर तुम्ही जॉब होल्डर फ्रेशर आहात तर तुमच्याकडे वर्क एक्सपिरियन्स नाहीये. सो अशा वेळेस तुम्ही डिरेक्टली, पोलाइटली, ओबिडियंटली तुम्ही सांगायला पाहिजे की आय डोंट हॅव एनी काइंड ऑफ वर्क एक्सपिरियन्स, आय एम अ फ्रेशर वन. तुम्ही असं तिथे सांगू शकता. बिकॉज डेफिनेटली तुम्ही जर फ्रेशर आहात, जॉब प्रोफाईल होल्डर आहात आणि फ्रेशर आहात, तर तुम्हाला एक्सपिरियन्स नाहीये, तुम्ही कुठेच काम केलेलं नाहीये, तर तिथे आपल्याला प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे आपण की आय डोंट हॅव एनी काइंड ऑफ वर्क एक्सपिरियन्स, आय एम अ फ्रेशर. ओके. पण बिझनेस आहे तर ओके. डेफिनेटली तुम्ही तो बिझनेस काही वेळपासून रन करत असाल, राईट. सो वी हॅव बीन इन द बिझनेस since dash dash years, since 2 years, since 1 year, since 4 years, or since 15 years.
Like many of the companies are being here who are running their businesses since 20 years, since 30 years, they have completed, right? So, according to that, you can put forward any kind of number, whatever you are perceiving in the work experience. And त्यानंतर and have served over dash dash satisfied clients. म्हणजे तुम्ही डेफिनेटली बिझनेस करत आलेले आहात. तुम्ही आतापर्यंत हजारो लोकांपर्यंत किंवा 1,000, 2,000 किंवा काही लोक करोडांपर्यंत त्यांचे बिझनेसेस त्यांच्या क्लायंट्सला त्यांनी सर्व्हिंग केलेली आहे. प्रोडक्ट्सची सर्व्हिसेस त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत विथ सॅटिस्फॅक्शन. आपल्याला डेफिनेटली आपले कस्टमर्स आहे, आपले क्लायंट्स आहेत, तर आपण त्यांना सॅटिस्फॅक्शन देऊनच आपला बिझनेस रन केलेला असतो. लाईक if I'm talking about Noble English Academy, then I can say that we have been in the business since last 12 years and have served over 2,000 plus satisfied clients and the customers. I can say like this because almost 2,000 plus students इथून इंग्रजी शिकून गेलेले आहेत with satisfaction. Okay, आणि बिझनेस हा ऑलमोस्ट 12 to 13 इयर्स पासून रन होतोय. सो आय कॅन से लाईक दिस. आणि जर तुम्ही जॉब प्रोफाईल मध्ये आहात, सो आय हॅव बीन इन द जॉब सिन्स लास्ट 2 इयर्स and have served almost 100 plus satisfied clients. असं तुम्ही सांगू शकता. ओके, देन तुमचा Yes, जो आता ma'am. 5th पॉइंट आहे तो आहे बिझनेस और तुमचं जॉब लोकेशन. आपला बिझनेस आपण कुठे रन करतोय. लाईक दिस बिझनेस इज हिअर इन द छत्रपती संभाजीनगर ऍट टीव्ही सेंटर. तसंच आपल्याला जर आपला जॉब प्रोफाईल, आपला बिझनेस जर सांगायचा असेल तर आपण या पद्धतीने सांगू शकतो. वी आर बेस्ड इन छत्रपती संभाजीनगर but serve clients across the region, the country or the world. जसं की आता तुम्ही सर्विंग तुमचं कुठपर्यंत लिमिटेड आहे. तुम्ही फक्त पर्टिक्युलर एरियामध्ये सर्व करताय, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतायत, की ऑल ओव्हर कंट्रीमध्ये तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय किंवा पूर्ण जगामध्ये तुम्ही तुमच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय. जसं की आपण जर एक्झाम्पल घेतलं, रतन टाटा आहे म्हणजे टाटा ग्रुप ऑफ कंपनीज. त्यानंतर आपण जर जिओ घेतलं म्हणजे आपलं फायनान्स, मिस्टर अंबानी यांचा बिझनेस घेतला. असे जे काही बिझनेस टायकून्स आहेत ते वर्ल्ड वाईड त्यांचा बिझनेस रन करतात. म्हणजे काय की त्यांचे क्लायंट्स हे जगभर आहेत आणि ते जगभर सर्व्हिंग करतात. ओके, हा त्यांचा बिझनेस क्राऊड आहे. ते पूर्ण जगभर त्यांचं जो काही बिझनेस आहे तो पूर्ण जगभर पसरलेला आहे. तसंच तुमचा बिझनेस एक्झॅक्टली तुम्ही फक्त तुमच्या शहरापुरता मर्यादित आहे की फक्त तुमच्या स्टेट पुरता मर्यादित आहे किंवा तुम्ही पूर्ण देशभरामध्ये तुमचे सर्व्हिंग करतात तुमच्या बिझनेसचं. तुमचा बिझनेस हा पूर्ण कंट्रीमध्ये तुम्ही सगळ्यांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात किंवा वर्ल्ड वाईड तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात, ह्याच्यावरती डिपेंड करतं. जर तुम्ही शहरातल्या शहरात देत असाल तर बट सर्व द क्लायंट्स अक्रॉस द रिजन. जर तुम्ही फक्त शहरापुरतं मर्यादित असेल किंवा एक सर्टन एरियापर्यंत मर्यादित असेल तर बट वी सर्व द क्लायंट्स अक्रॉस द रिजन. ओके, अक्रॉस द कंट्री और अक्रॉस द वर्ल्ड. तुम्ही या पद्धतीने ते सांगू शकता. आणि बेस लोकेशन तुमची कुठे आहे, जसं की ही लोकेशन आहे छत्रपती संभाजीनगर. वी आर बेस्ड इन छत्रपती संभाजीनगर ऍट टीव्ही सेंटर एरिया. या पद्धतीने सांगू शकतो. ओके, Yes. येस. देन विल मूव फॉरवर्ड द नेक्स्ट. आता आपले प्रोडक्ट्स आणि आपल्या सर्व्हिसेस किंवा आपले जे ऑफर्ड सर्व्हिसेस म्हणजे आपण ज्या काही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, ओके, त्या सर्व्हिसेस आपण इथे पुट फॉरवर्ड करायला पाहिजे. लाईक वी ऑफर the education consultancy, this kind of thing. Like we offer the English courses with the mastery level. या पद्धतीने आपण तिथे मेन्शन करू शकतो. तुम्ही ज्या काही सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करत असाल, जे काही प्रोडक्ट्स असतील तुमचे, ते तुम्ही इथे मेन्शन करू शकतात.
किंवा तुमचे प्रोडक्ट्स आता कोणी कोणी फक्त एका प्रोडक्टवर वर्क करतं, बट काही लोकांकडे हे लिस्ट ऑफ प्रोडक्ट्स असतात, नंबर ऑफ प्रोडक्ट्स दे आर हॅव्हिंग. Like Tata Group of Companies, almost 84 plus products or 84 plus services they provide to the clients or the customers, right? So according to that, you can just put forward your products or your services. ज्या काही सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करतात त्या तुम्ही इथे मेन्शन करू शकतात. ओके. येस मॅम. येस. देन त्यानंतर आहे तुमचा टार्गेट ऑडियन्स. आता टार्गेट ऑडियन्स जर आपण जेव्हा बघायला गेलो तर तेव्हा टार्गेट ऑडियन्स बघा, आता काही लोक फक्त काही गोष्टी ज्या असतात त्या फक्त यंगस्टर्स साठीच ते वर्क करतात, काही जे असतात ते फक्त चिल्ड्रन साठी वर्क करतात, आणि काही जे असतात तर ते फक्त ओल्ड लोकांसाठी किंवा फक्त जॉब प्रोफाईल होल्डर असतील किंवा फक्त बिझनेस परसिव्ह करणारे लोक असतील त्यांसाठी ते वर्क करतात, किंवा काही प्रोफेशनल लेवलचे लोक असतील फक्त ते त्यांचा बिझनेस त्याच क्राऊड मध्ये ते चालवतात. लाईक जर आपण वर्क केलं किंवा आपण जर एक एक्झाम्पल घेतलं तर आपला आयफोन आहे. सगळेजण आयफोन अफोर्ड करू शकतात का? नाही. नाही, डेफिनेटली नॉट. सो अशा वेळेला त्यांचा बिझनेस क्राऊड कोण आहे, मग टार्गेट ऑडियन्स कोण आहे? जे लोक ती गोष्ट अफोर्ड करू शकतात. लाईक मग जे ऑलमोस्ट करोडपती म्हणाव किंवा ते लखपती म्हणाव, जे की पर मंथ ऍटलीस्ट 2 लाख 1 लाख जे अर्न करतात, असेच लोक आयफोन अफोर्ड करू शकतात, राईट? म्हणजे येस मॅम. त्यांचा टार्गेट ऑडियन्स झाला त्या लेवलचा, हु आर financially strong, who are financially strong, so they run their business, they target only that kind of audience, okay, who are having good financial situation. इवन आपण जर आपल्या मोबाईलवर बघितलं नॉर्मली, आपल्याला आयफोनची ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या मोबाईलवर किंवा आपल्याला सजेशन मध्ये कधीच येणार नाही. आपल्या फीड मध्ये जास्त आपल्याला सजेशन येणारच नाही, कारण बिकॉज दे नो अबाउट अस दॅट we are not having that background, or we are not their target audience. But definitely त्यांचं जे टार्गेट ऑडियन्स असतं त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या फीड मध्ये त्यांना खूप असे मेसेजेस दिसतील, ते आयफोन बद्दल म्हणा किंवा ते लक्झरियस ज्या गोष्टी असतात, प्रत्येक लक्झरियस थिंग त्यांच्या फीड मध्ये असते. वाय? बिकॉज दे आर देअर टार्गेट ऑडियन्स. त्यांचं टार्गेट ऑडियन्स तेच असतं. सो ते ऍडव्हर्टाइजमेंट अँड मार्केटिंग सुद्धा त्याच लोकांसाठी करतात. ओके. सो ह्या पद्धतीने आपलं जे असतं टार्गेट ऑडियन्स सेट असतं. सो वी प्रायमरली प्रोव्हाइड आर सर्व्हिसेस टू, मग ते आपलं जे टार्गेट ऑडियन्स आहे ते इथे मेन्शन करायचं. फॉर एक्झाम्पल मग स्मॉल बिझनेसेस असतील, स्टुडंट्स असतील, वर्किंग प्रोफेशनल्स असतील, म्हटलं ना वर्किंग प्रोफेशनल्स, किंवा फक्त प्रोफेशनल्स असू शकतात. जे लोक काही हाय प्रोफाईल्ड कोर्सेस असतात जे की फक्त आणि फक्त हाय प्रोफाईल्ड लोकांनाच असतात त्यांच्याशी. जसं की फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं तर काही लिडरशिप करणं म्हणजे लिडरशिप परसिव्ह करणारे लोक असतात का, ज्यांना की काही गरज असते एखाद्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला त्या अँगलनी डेव्हलप करण्यासाठी. सो अशी फक्त वर्किंग प्रोफेशनल साठीच काही कोर्सेस असतात किंवा काही गोष्टी फक्त त्यांच्यासाठीच असतात. सो तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. लाईक कॉमन मॅन सुद्धा इथे असू शकतो, किंवा प्रत्येक समाज म्हणजे प्रत्येक कॉमन मॅन, प्रत्येक नॉर्मल माणसासाठी सुद्धा तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. त्या पद्धतीने तुम्ही इथे तुमचा टार्गेट ऑडियन्स ठरवू शकतात, तिथे मेन्शन करू शकतात. ओके. त्यानंतर युनिक सेलिंग प्रपोजिशन. आता USP, वी आर बिंग स्पेशल फॉर. एक्झॅक्टली तुम्ही स्पेशलायझेशन कशामध्ये आहे, तुम्ही स्पेशलाइज काय आहे तुमच्याकडे. तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादं प्रोडक्ट आहे जे की तुमचं सगळ्यात स्पेशल प्रोडक्ट आहे, ओके, जे की तुमचं फेमस प्रोडक्ट आहे. जसं की आता फिनान्स अंबानीचं जर म्हटलं तर आता स्पेशलाइज नाही, त्यांच्या नेटवर्किंग मध्ये ते स्पेशलाइज आहेत. किंवा आपण जर त्यांचे पेट्रोलियमचे प्रोडक्ट्स बघितले तर त्यांचं पेट्रोलियम जे आहे ते स्पेशलाइज आहे फायनान्सचं, राईट? सो तुमचं एक्झॅक्टली स्पेशल प्रोडक्ट काय आहे, तुम्ही स्पेशलाइज कशामध्ये आहात, राईट? आता इथे काही एक्झाम्पल इथे दिलेले आहेत बघा.
फक्त प्रोडक्ट्सच नाही, तर तुम्ही तुमच्या सर्व्हिसेसमध्ये तुम्ही तुमच्या कोणत्या गोष्टीला घेऊन तुम्ही स्पेशलाइज आहात. लाईक तुम्ही 100% गुड सर्व्हिसेस तुम्ही प्रोव्हाइड करतात, किंवा तुमचं जे सर्व्हिस आहेत, फॉर एक्झाम्पल आता एखादं प्रोडक्ट आहे जे की अफोर्डेबल आहे प्रत्येक माणसासाठी. लाईक त्याची कॉस्टिंग आहे 2000 3000, और ते प्रोडक्ट वर डिपेंड करतं. आता जसं की आता आपण जर विचार केला नॅनोचा, नॅनो कार होती ती ऑलमोस्ट बऱ्याचशा कॉमन लोकांसाठी सुद्धा ती अफोर्डेबल होती, म्हणून रतन टाटांनी ती इंट्रोड्यूस केली. म्हणजे काय, हे त्यांचं स्पेशलायझेशन झालं. करेक्ट. जी काय अफोर्डेबल आहे प्रत्येकासाठी. ओके. प्रत्येक कॉमन फॅमिली दे कॅन हॅव दी नॅनो कार. म्हणजे ते सुद्धा त्या कारचा एन्जॉय घेऊ शकतात, एन्जॉय करू शकतात. ओके. हेच त्यांचं स्वप्न होतं की प्रत्येक जो कॉमन माणूस आहे, तर त्या लोकांना सुद्धा कारचा आनंद घेता यावा, त्यांना सुद्धा पूर्ण फॅमिली सोबत कुठेतरी जाता यावं, ट्रॅव्हल करता यावं, या दृष्टिकोनातून त्यांनी नॅनो कार ही डिझाईन केली होती. म्हणजे ही त्यांची स्पेशालिटी झाली. तसंच या पद्धतीने तुम्ही तुमची स्पेशालिटी काय आहे, तुम्ही काय प्रोव्हाइड करतात, त्या पद्धतीने तिथे तुम्ही सांगू शकता. जसं की वी आर बिंग स्पेशल फॉर आर इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स, राईट, ऑर द अफोर्डेबिलिटी. तुमचं जे प्रोडक्ट आहे ते खूप अफोर्डेबल आहे, क्वालिटी कन्सर्न आहेत, किंवा तुम्ही क्वालिटी कन्सर्न प्रोव्हाइड करतात प्रत्येकाला. तुमचं प्रोडक्ट हे क्वालिटी लेवलचं आहे. जे काय तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन असेल ते तुम्ही इथे मेन्शन करू शकतात. ओके. देन आता तुमचं विजन आणि मिशन काय आहे. विजन ऑफ आर बिझनेस और कंपनी इज. प्रत्येक कंपनीचं काहीतरी विजन असतं, प्रत्येक कंपनीचं काहीतरी मिशन असतं. लाईक तुम्हाला सुद्धा तुमच्या लाईफचं काहीतरी विजन आहे, काहीतरी मिशन आहे, राईट. सो तुम्ही ते मेन्शन करू शकता. विजन ऑफ आर बिझनेस और कंपनी इज, मिशन ऑफ आर कंपनी इज. लाईक तुम्ही बिझनेस होल्डर आहात, तर तुमच्या बिझनेसचं विजन काय आहे ते तुम्हाला डेफिनेटली तुम्ही सांगू शकता. डेफिनेटली ते जेव्हा तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करतात तेव्हाच तुम्ही काहीतरी विजन ठेवून तुम्ही वर्क करतात पुढे. आणि जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये वर्कर आहात, तुम्ही काम करताय, तर तुमच्या कंपनीचं मिशन काय आहे ते तुम्ही सांगू शकतात. सांगू शकता म्हणजे ते आपल्याला तिथे सांगायचं आहे. ओके. देन आता एक लास्ट पॉइंट जो आहे, कॉल टू ऍक्शन. If you would like to learn more about opportunities to work together, feel free to contact us. आता जसं की तुम्हाला तुमच्या कामाबद्दल किंवा तुमचा आता बिझनेस आहे, डेफिनेटली जर तुम्हाला एखाद्याला कॉल करायचा आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेसची इन्फॉर्मेशन तुम्हाला एक सांगायचं असेल, तर डेफिनेटली तुम्ही असं सांगू शकता की इफ यू वुड लाईक टू लर्न मोर अबाउट अपॉर्च्युनिटीज टू वर्क टुगेदर, तुम्हाला जर आमच्यासोबत काम करायचं असेल तर फील फ्री टू कॉन्टॅक्ट अस. एक लास्टचं आपण जेव्हा इंट्रोडक्शन संपवतो आपलं, बिझनेस असेल किंवा तुम्ही भलेही एखाद्या कंपनीमध्ये आहात, तुम्ही तुमच्या कंपनीला जरी रिप्रेझेंट करत आहात, तर तिथे आपल्याला आपला कॉन्टॅक्ट नंबर किंवा आपल्याबद्दलची इन्फॉर्मेशन जर आपल्याला समोरच्याला सांगायची, तुम्हाला जर काम करायला इंटरेस्टेड आहात तुम्ही, इफ यू आर बिंग इंटरेस्टेड, देन डेफिनेटली यू कॅन कॉल अस. तर तुम्हाला आमच्या सोबत एकत्र मिळून काम करायचं असेल तर फील फ्री टू कॉन्टॅक्ट विथ अस. या पद्धतीने आपण आपलं इंट्रोडक्शन थांबवू शकतो. हा लास्ट पॉइंट असतो आपल्याला कव्हर करण्यासाठीचा. ओके. तर आणि लास्टला, थँक्यू फॉर लिसनिंग मी, वी विल मीट वन्स अगेन. हे आपलं लास्टचं ग्रीटिंग असलं पाहिजे. ओके. So almost we have covered up the 10 important points in this introduction, the business introduction. Okay, first of all, just tell me, do you have any of the problem or any of the query in this 10 points? एकदा चेक करा, तुम्हाला नाही. काही विचारायचं आहे का?
मॅम क्लिअर. क्लिअर ना? ओके. तर या पद्धतीने तुम्ही इंट्रोडक्शन देऊ शकतात, बट जस्ट प्रिपेअर फॉर इट. तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन सुद्धा त्या पद्धतीने प्रिपेरेशन करा त्याची सुद्धा. ओके. ओके. हा. बिकॉज ओके मॅम. बिकॉज एक प्रोफाईल जेव्हा आपण पर्सनल प्रोफाईल जेव्हा प्रेझेंट करतो, इंट्रोडक्शन इज आर फर्स्ट इम्प्रेशन वेन एव्हर वी जस्ट गो थ्रू द इंटरव्ह्यूज. जेव्हाही आपण इंट्रोड्यूसच्या थ्रू जातो, तेव्हा आपलं इंट्रोडक्शन म्हणजे काय म्हणता येईल ना, सिम्पली जर आपण इंटरव्ह्यू जर बोललं किंवा कुठेही आपण गेलो, आपलं स्पीकिंग म्हणजेच काय तर the impression or the presentation of our own confidence. विथ फुल ऑफ कॉन्फिडन्स आपण आपलं इंट्रोडक्शन द्यायला पाहिजे. आपलं फर्स्ट एक एक्सप्रेशन ते दिसून येतं फक्त आपल्या इंट्रोडक्शन मधून, बिकॉज तोच आपला फर्स्ट पॉइंट असतो. तुम्ही कुठेही गेला सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन देणं गरजेचं असतं. सो अकॉर्डिंग टू दॅट, प्रिपेअर युअर सेल्फ विथ दिस इंट्रोडक्शन. तुम्हाला तुमचं बिझनेस इंट्रोडक्शन असो व सेल्फ इंट्रोडक्शन असो. सेल्फ इंट्रोडक्शन हे आपण नॉर्मली देतो, जे की तुम्ही फ्रेशर असताल जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जाताल तेव्हा तुम्ही ते देऊ शकतात. बट फॉर एक्झाम्पल हे आपण केव्हा देतो, जेव्हा तुम्हाला तुमचा स्वतःचा बिझनेस आहे. अँड नेक्स्ट, when you have perceived any of the job profile in any of the company or somewhere wherever you are working, like म्हणजे after joining somewhere or after that 3 to 4 years, if you want to go through any of the interview process of, or if you are having any of the interaction with some other people, then you can go through this introduction, the business introduction. Okay. ओके. So according to this, prepare this. आणि जर तुम्हाला अजूनही काही प्रॉब्लेम्स असतील तर नक्कीच विचारा. आणि पुन्हा उद्याही काही प्रॉब्लेम आले तर काढून ठेवा एका साईडला, आपण वापस ते कव्हर करू. तसं तर एक मे बी झालं तर सरच उद्या तुमचं सेशन कव्हर करतील, बट सरांचा आवाज खूप जास्त बसलेला आहे आज. दॅट्स वाय इट्स नॉट पॉसिबल फॉर हिम टुडे. बट डेफिनेटली तुम्हाला सर याची रेकॉर्डिंग पण पाठवून देतील तुम्हाला आजच्या सेशनचे. ओके. तुमचे विजन मिशन काय जे असतील ते खूप छान पद्धतीने याला प्रिपेअर करा. ओके. तुम्हाला आता फॉर्मॅट व्यवस्थित आहे, सेंटेन्स मेकिंग पण एकदम फुल आहे. तुम्हाला फक्त तिथे उचलून तुमचं स्वतःचं कंटेंट टाकायचं आहे. कंटेंट म्हणजे फक्त तुमची स्वतःची इन्फॉर्मेशन फिलअप करायची. तुम्ही सेंटेन्सेस अशीचे असे ठेवून फक्त तुमचं जे काही मेन आहे, मेन प्रोफाईल और मेन इन्फॉर्मेशन तीच तुम्हाला पुट अप करायची इथे. बाकी सगळं एकदम रेडी प्लॅटफॉर्म आहे. ओके. येस मॅम. येस. Yes. So, have a good day. We'll stop here. Okay? ओके मॅम. Okay. Bye. बाय मॅम.